नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे इथं भात शेतीमध्ये। तर आदिवासी भागामध्ये कशी आवणी केली जाते, भात शेती कशी केली जाते, जे आपण तांदूळ खातो, जो भात खातो, जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मूलभूत घटक असा आहे जो भात, तर तो कसा काम केलं जातं ते तुम्ही पाहू शकताय। ते आपण इथे आदिवासी भागामध्ये बोरीचवाडी एक गाव आहे आमचे, तिथे आलो। जुन्नर तालुक्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असणारे आपलं बोरीचवाडी गाव, आणि त्या गावामध्ये इथं तुम्ही पाहू शकताय हे तुम्हाला जे सर्व दिसतंय हे आहे भाताचं रोप। आणि भाताचं रोप तुम्ही पाहू शकता कसं खनन वगैरे केली जाते। भाताच्या रोपाची पहिली खनन केली जाते, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिकडे ट्रॅक्टर आहे, त्याच्यानंतर चिखल केला जातो, आणि चिखल केल्यानंतर अशी आवणी केली जाते। आवणी म्हणजे जे आता रोपाची खनन केले त्याच्यातल्या 2 ते 4 काड्या ज्या असतात त्या अशा प्रकारे लावल्या जातात। तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी खनन वगैरे करतात। आता तुम्ही पाहू शकता या रोपाची खनन चालू आहे। हे जे आपलं जे भाताचं रोप आहे त्याची आता खनन करतात ते तुम्ही पाहू शकता। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय। पाहू शकता तुम्ही मूठ कसा बांधला जातो। 1 1 2 2 3 3 अशा काड्या घेऊन एका हातात 2 3 या हातात 2 3 अशा खणून हा मूठ बांधला जातो। तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या देशातील सुमारे 65% लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो। मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्न घटकांचा पुरवठा या भातातून होत असतो। तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात। त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते। याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीप्रमाणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख आपल्या इकडचं महाराष्ट्राचं पीक आहे। महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी आणि बाजरीनंतर आपल्या भाताचा क्रमांक लागतो। असे जरी असले तरी कोकण, विदर्भ, पश्चिम विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक विभागाच्या सह्याद्रीलगत असणाऱ्या भागात आपल्या जे आता आमचा जो भाग आहे जो तळेरान एरिया किंवा जुन्नर तालुका आहे हा सह्याद्रीतच पडतो, आणि इकडं आमच्या लोकांचं भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे। म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात भात हे पीक साळ आणि धान या नावाने देखील ओळखले जाते। आता तुम्हाला ज्यांना माहीत नसेल भात काय, तर त्यांना साळ किंवा धान या नावाने तुम्हाला तर आता ओळखलंच गेलं असेल। आपण जो दररोजच्या आहारात भात खातो तेच हे, याची लागवड कशी केली जाते तेच हे आहे। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्हाला थोडासा भाताचा इतिहास पण सांगतो। आपल्या देशात भात उत्पादनातील हरित क्रांतीची सुरुवात ही सन 1964 मध्ये तानचूक स्थानिक व 1966 मध्ये IRRT भातांची लागवडीद्वारे झाली। त्यानंतर सन 1967 पासून आपल्या देशात ही भाताची लागवड सुरू करण्यास सुरुवात झाली। आता तुम्ही पाहू शकताय या चिखल जे करतात ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने। आता पूर्वी बैल वगैरे होती, पण आता जरा आधुनिक युग आल्यामुळे तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टरच वापरला जातो आपल्या शेतात हे चिखल करण्यासाठी। तुम्ही पाहू शकताय हे जे रोटर मारतोय, ट्रॅक्टर रोटर मारून चिखल तयार करतो, म्हणजे जमीन ही भुसभुशीत करतो की भात लावण्यास सोपं जाईल। तुम्ही ते पण पाहू शकता पुढे की भात कसा लावला जातो। आता सगळं पहिल्यांदा खनन करून घेतात बघा। तुम्ही पाहू शकता किती मोठं रोप होतं, हे पूर्ण आता खणत इथपर्यंत आणलेलं आहे। आता एकदम असं थोडंसं रोप राहिलेलं आहे, आता हे पण असं पटकन खणून होईल, आणि जास्तीत जास्त पब्लिक असल्यामुळे लवकरात लवकर होईल। भात हे उष्ण कटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते। पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तापमान 24 ते 32 अंश पोषक असते। चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आर्द्रता 65% लागते। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तर माहीतच आहे, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत पाऊस हा खूप अति प्रमाणात पडतो, आणि या पावसात सुद्धा आपल्याकडे हे भाताचं पीक खूप छान अशा प्रकारे येतं। कारण की भाताला पाऊस हा खूप अति प्रमाणात हा लागतोच, कारण की आमच्या इकडे पाऊस हा खूप असा जास्त प्रमाणात पडतो, आणि आमच्याकडे एक पीक हे भाताचं सर्वात महत्त्वाचं पीक मानलं जातं। आणि सर्व पश्चिम पट्ट्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगेंमधून भाताचं पीक लावलं जातं। मग ते इंद्रायणीचं भात असू दे, खडक्या असू दे, किंवा बासमती, भोगावती, समृद्धी, असं भरपूर अशा प्रकारच्या जाती आलेल्या आहेत, भरपूर अशा जाती लावलेल्या आहेत। आणि आता नंतर सर्व रोपाचं खनन झाल्यानंतर मस्तपैकी जे आपले लोक असतात कामाला, जे भात खणण्यासाठी असतात, एक चांगली आमच्या इकडे सुविधा असते। आता समजा ज्याच्याकडे जे शेतामध्ये आज जो मालक आहे त्याच्याकडे ज्याच्याकडे आलेले असतील त्याच्याकडून असं मधली सुट्टी, आपली जशी शाळेत जशी मधली सुट्टी होती तशीच आपल्या इकडे या लोकांची सुद्धा मधली सुट्टी होते। तुम्ही पाहू शकताय सर्वांना चहा आणि बिस्किट हा दिला जातो, कारण की कसं असतं थकवा आलेला असतो जास्त, त्याच्यात पाऊस पण असतो, वरून पाऊस सांभाळून
जाऊन रोप खाण्याचं हे काही सोपं नसतं, किंवा जंगलात वगैरे असलं की त्याच्यात ते मिरकुट प्रकार जो जंगली मच्छर असतो तो पण खूप चावा घेत असतो, आणि त्यातून जरा थोडीशी 10 ते 15 मिनिटाची सुट्टी असं मस्तपैकी चहा आणि बिस्किट खाऊन आनंद व्यक्त करतात, आणि त्यानंतर पुन्हा सर्वजण कामाला लागतात. आमच्या इकडची भात लावणी पर्यटकांचे खास आकर्षण जरी असले तरी आपल्या रोजच्या आहारात भात असतो. त्यासाठी पावसाळ्यात शेतकरी भात लावणी करत असतात, म्हणजेच ही अवनी. त्या ठिकाणी जाऊन पाहावे लागेल, त्याचा आनंद फार वेगळाच असतो. म्हणजे भात लावणी कशी केली जाते याची माहिती आपल्याला मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला जर कधी पाहायची असेल अवनी तर ह्या दिवसात नक्की जरूर यावे. भात लावणी कशा प्रकारे केली जाते याची ओळख तरुण पिढीला होण्यासाठी आपण हा आज घेतलेली थोडक्यात व्हिडिओ. तर आता जेव्हा चिखल झालेला असतो शेतामध्ये, त्याच्यानंतर इथे या शेतामध्ये आपण जे चिखलावरतीच खत मारतो, कारण की जे आपलं आता वावर लावणार आहे, जे भात लावणार आहे त्याला हे होण्यासाठी त्यासाठी आत्ताच खत मारून ठेवणार आहोत आपण. आपल्या ज्या निसर्गरम्य दरवर्षी ज्या आपल्याकडे पाऊस पडतो त्यात भात पीक घेतले जाते. तसेच इतर राज्याच्या इतरही भागात भाताचे पीक केले जाते. पाऊस उशिरा सुरू झाल्याने सध्या शेतीची कामे आपल्या जोरात चालू होती. मात्र काल, आज आणि उद्याचा विचार करता मागील काळात भात शेती उदरनिर्वाहासाठी केली जाते होती. म्हणजे वर्षभर पुरेल इतकेच भात केले जात असे. त्यामध्ये आपल्याला ठेवून जर जास्त भात होत असेल तर जवळच्या व्यक्तीला उसनवार किंवा परत देण्याच्या शर्तीवर देत असत. त्याचप्रमाणे काम करणाऱ्या कामगाराला सुद्धा भाताच्या स्वरूपात मोबदला दिला जात असे, कारण की आज काम करणाऱ्या व्यक्तींना आज रोज म्हणजे जसं आर्थिक पैसे असतात पैशांच्या स्वरूपात किंवा साखर, तेल या स्वरूपात सुद्धा त्यांना उदार म्हणजे त्यांचा जो मोबदला असतो दिवसाचा तो दिला जातो. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. शेती करून करायचे काय? उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्यामुळे तोटा किती दिवस सहन करायचा? त्यामुळे लोक जे आहेत शेती सोडून शहराकडे जाऊ लागले आहेत. आजही भात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, परंतु अनियमित पावसामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. आजही ते होत आहे. कदाचित उद्याची परिस्थिती वेगळी असेल, तेव्हा लोकांचा शहराकडील ओढा कमी करण्यासाठी शासनाकडून योग्य आर्थिक मदत व मार्गदर्शन मिळाले पाहिजे. केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होणार नाही, तर प्रत्यक्षात त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असते. म्हणूनच सर्वांनी शेतकऱ्यांची थोडी तरी बाजू घेत जावा. आता आपण आपल्या या भात लावणीविषयी माहिती घेऊया. आपला पाऊस पडला की अगदी दुसऱ्या दिवशी नांगरणी करून शेतकरी भात पेरतात. त्यानंतर ते भात रुजून आल्यानंतर जवळजवळ 15 दिवसानंतर मुळातून उपटून काढून लावणी केली जाते. तुम्ही जे आता मगाशी पाहिलं आधी व्हिडिओमध्ये, ही जी खणन केली जाते तेच मुळातून उपटून आपलं हे भात खणलं जातं. त्याआधी नांगरणी करून चिखल केला जातो. तोच आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यासाठी उखळ, दुरा, तास अशी नांगरणी करून त्यावर जे आपलं हे जे मोठी मोठी ढेकळे असतात ती लहान करून त्याची माती केली जाते. म्हणजेच उत्तम प्रकारे गलगलीत चिखल केला जातो. कोपऱ्यात पाणी साठवण्यासाठी चारी बाजूनी जो बांध असतो आपला बांध हा तुंबून घेतला जातो की हा पाणी सर्व त्या वावरामध्ये साठून राहावं. त्याच्यामध्ये काही जण शेण मिक्स करतात किंवा काही जण आता खतं उपलब्ध आहेत, खतं पण त्याच्यात मिक्स करतात. गलगलीत चिखल झाल्यानंतर जे आपलं हे असतं जो कचरा वगैरे असतो त्याच्यावरती जे शेवाळ किंवा काही गोष्टी ज्या कचरा जो आपण म्हणतो तो लोक काढण्यास सुरुवात करतात. आणि त्याच्यानंतर हे बघा लोकगीते सुद्धा गायली जातात. तुम्हाला लोकगीते बघा जे पारंपरिक गीते असतात ते याच्यातून तुम्हाला पाहायला नक्कीच भेटेल. माहेरची हो सकूच्या माहेरची राम राव सकूच्या माहेरची हो तर आहे राम राया सकूच्या माहेरची हो सकूच्या माहेरची राम राया सकूच्या माहेरची हो. लोक गेले तरीला लोक निघाली यात्रेला हो निघाली यात्रेला राम राया निघाली यात्रेला हो. डबर का डबर तू मर असल्या लोक निघाली यात्रेला हो निघाली यात्रेला राम राया
निघाली यात्रेला हो सोन्याचा काळाचा रे माणूस सोन्याचा काळाचा रे सोन्याचा काळाचा रे माणूस सोन्याचा काळाचा रे काळूबाई देवीला रे माणूस काळूबाई देवीला रे काळूबाई देवीला रे माणूस काळूबाई देवीला रे सोन्याचा काळाचा रे माणूस सोन्याचा काळाचा रे सोन्याचा काळाचा रे माणूस सोन्याचा काळाचा रे काय राशी म्हणता सोपानी पडा की रे माणूस सोपानी पडा की रे देवीवर घातली रे माणूस देवीवर घातली रे कशाने पाठवली रे माणूस कशाने पाठवली रे वाराने पाठवली रे माणूस वाराने पाठवली रे सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सासरा माझा बापा परे सासू माझी आई खरी भक्ती माझ्या तुम्ही आता ही जी पारंपरिक लोकगीते ऐकली असतील ती जर तुम्हाला संपूर्ण ऐकायची असेल तर आपल्या या व्हिडिओचा दुसरा भाग येणार आहे, तो पण तुम्ही जरूर पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, अलीकडच्या काळात कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे आपले शेतकरी नवीन नवीन बी बियाणांचा वापर करू लागले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे आता सुधारित अशा खूप अशा भाताच्या जाती आलेल्या आहेत. तसेच चिखल कसा करायचा, त्यामध्ये पाणी किती असावे, कोणत्या खताचा वापर करावा हे सांगितले जाते. त्यानंतर चिखल केलेल्या कोपऱ्यात लावणी एका सरळ दिशेत दिसावी म्हणून दोरी धरली जाते. आज तुम्ही जे पाहिलं हीच ती दोरी पद्धत. आज सर्व भात हा दोरी पद्धतीने लावला म्हणजे बरोबर दोरीच्या जवळ लावणी केल्यानंतर एका सरळ रेषेत भाताची रोपे दिसतात. तसेच योग्य अंतर असल्यामुळे त्याची वाढही उत्तम प्रकारे होते. आम्ही त्याला आपण जे आता आहे ते किती छान आहे तुम्ही पाहिलंच असेल. अशी लावणी लांबून पाहिल्यावर सरळ दिसते. लावणी पाहण्यासाठी आपल्या इकडे यावे तुम्हाला लागेलच नक्की. त्यामुळे तुम्ही नक्कीच या आमच्या या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत फिरण्यासाठी. आणि बघा तुम्ही पाहू शकता मित्र व्हिडिओमध्ये सर्वकडे कशी भात शेती दिसते. आमच्या या सह्याद्रीच्या भागामध्ये सगळ्यात जास्त भात शेती केली जाते. त्यामुळे ही तुम्हाला काही भाताची जी भात शेतीची जे दृश्य आहे ही तुम्हाला थोडीशी हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की किती मोठ्या प्रमाणात इकडे भात शेती केली जाते. हा आमचा जो तळेरान विभाग आहे जो तर त्या विभागामध्ये बघा तुम्ही पाहू शकताय किती अशी भात शेती केलेली आहे.
आणि मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे तुमचं सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की मी नवीनच अशा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येत जातो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जर ही व्हिडिओ नवीन असाल या आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओ नवीन आज पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब हे बटन एकदम फ्री असतं, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करून जा. आणि अशाच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय.